नमस्कार, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपली फिल्म रील स्टार येत्या दिवाळीत रिलीज होत आहे आणि त्याच निमित्ताने सिनेमातील कलाकार, तंत्रज्ञ यांच्याशी गप्पा मारून पडद्यामागची धमाल, एकूण हा सगळा प्रवास कसा होता, हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. तर आता माझ्यासोबत आहेत सरिता मंजुळे. सरिताजी, खूप खूप स्वागत तुमचं. थँक यू, आणि थँक यू. सगळ्यात पहिला प्रश्न, रील स्टार नावाचा एक सुंदर सिनेमा आपण सगळ्यांनी बनवला आहे, आपल्या टीमने बनवला आहे. हो, त्याचा तुम्ही एक पार्ट आहात. बरोबर. तर टीझर बघून कसं वाटतंय, की जेव्हा फर्स्ट तुमच्यामध्ये रिएक्शन कशा आहेत त्या सिनेमाच्या? खूपच छान. सगळ्यांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया आहेत आणि सगळ्यांना खूप आवडतोय टीझर. सगळ्यांना खूप उत्सुकता आहे. ज्यांचे प्रतिक्रिया आम्ही ऐकल्यात आणि त्यांनी सांगितल्यात तर खूपच उत्सुक आहेत सगळ्या फिल्मबद्दल. काय काय प्रतिक्रिया काय आल्या तुमच्याकडे? की खूप सुंदर आहे आणि साऊथच्या फिल्मसारखा आपला ट्रेलर वाटतोय. सॉरी टीझर वाटतोय. तर आणि खूप चांगली होईल फिल्म आणि एकाचाही असा निगेटिव्ह कुठलाच त्याच्याबद्दल रिप्लाय मिळाला फीडबॅक नाही. नाही. फीडबॅक. कैलासच्या बायकोच्या भूमिकेत आय थिंक तुम्ही बरोबर. आहात. तर कैलास ते तुझ्या कॅरेक्टरमुळे खूप फेमस झालेला. म्हणजे महाराष्ट्राच्या घराघरात तो पोहोचला, भारतात घराघरात पोहोचला. तर कैलाससोबत काम करण्याचा अनुभव कसा होता तुमचा? खूप चांगला होता. मी पहिल्यांदाच सेट म्हणजे आमच्या आधी आधी फोनवर वगैरे ओळख होती. पण रील स्टारच्याच सेटवर आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो आणि खूप खूप छान ते आहेत व्यक्ती म्हणून. त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं काम करताना आणि ॲक्टर म्हणूनही ते आहेतच उत्तम. त्यांचे नाटकही मी बघितलेले आहेत. अ, अ, शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मॉलला ते आणि खूप चांगले आहेत आणि त्यांनी खूप सहकार्य केलं मला. बरंच गिव्ह अँड टेक असेल ना त्यांच्याकडनं तुम्हाला? हो, हो. हां? अशी एखादी सुंदर आठवण, की जी कैलाससोबत काम करताना तुमच्या अजूनही लक्षात आहे, की ज्या गोष्टीत कैलासने तुम्हाला सांभाळून घेतलं? अ, आहेत काही-काही गोष्टी म्हणजे आता फिल्ममध्ये शूट करताना तर आहेतच अशा. तरी त्यातली एक गोष्ट कुठली चांगली, एखादी छानशी? अ, आता आठवत नाही खरंच. असं फिल्म तुमची. नाही म्हणजे आता त्यांनी त्यांचा आणि माझा असं खूप ह्याचा सीन जास्तच. नाहीये. कसं आहे ही पारिवारिक फिल्म आहे. तर हो. पारिवारिक फिल्ममध्ये जे हिरो आणि हिरोईन आहेत, तर ते येतात आणि असा एक फॅमिली सीन होता आमचा. ओके. हां, तर त्यांचा आणि माझा असा इंडिव्हिज्युअल सीन नाहीये फिल्ममध्ये. अहिल्यानगरमधून ना खूप चांगले चांगले कलाकार सध्या आहेत. हो. नागराज मंजुळे हो, पण हो. त्यातलेच. आणि तुम्ही पण आता त्याच पावलावर पाऊल टाकत इंडस्ट्रीत काम करता आहात. बरं. तर अहिल्यानगर कलाकारांसाठी खूप खास आहे का? कारण तिकडनं जे पण कोणी येतं ना, त्याचं नाव खूप मोठं होतं, त्याचं कर्तृत्व खूप मोठं असतं. हो, तर आहे. कारण की तिथे एकतर नाटक फार मोठ्या प्रमाणात चालतात आणि आम्ही जिथे शिकलो ते न्यू आर्ट्स कॉलेज आहे अहमदनगरचं. तिथल्या मास कम्युनिकेशन डिपार्टमेंटमध्ये आम्ही शिकलो. तर नागराज सर पण तिथूनच आलेले आहेत. तिथेच शिकले ते. त्यांनी जो फिल्मचं केलं मास कॉम आणि मी पण त्याच बॅकग्राऊंडमधून आलेली. हो का? हो. नागराजचे काही संबंध आला तुमचा नाही, कॉलेजला ते असताना? कसं आहे डिपार्टमेंटचे ते आमचे सीनियर आहेत. तर मग त्यावेळेस नाही आला. पण आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये शिकत होतो, त्यावेळेस काही इव्हेंट्स वगैरे असतील वगैरे तर त्यांना इन्व्हाईट केलं तर त्यावेळेसच आम्ही त्यांना भेटलेलो. पण म्हणजे त्यांची ती पिस्तुल्या नावाची फिल्म तेव्हा खूप हो, चर्चेत आली त्यावेळेस. होती. तर ते बघूनच तुम्हाला असं वाटलं का, की अभिनयात यावं, आपण पण अभिनय क्षेत्रात जावं? किंवा एक तुमच्या सगळ्यांसाठी ते सीनियर म्हणून नागराज एक इन्स्पिरेशन होता का? हो, हो, होता. कारण की मी तर आहे ना मतलब पत्रकार होण्यासाठी मी मास कम्युनिकेशनला ओह! कारण छान. की मास कम्युनिकेशनमध्ये ऑल मीडियाचं शिक्षण असतं. बरोबर, बरोबर. हां, म्हणजे रेडिओ असेल, न्यूज चॅनल असेल आणि मग तिथे आम्ही शिकता-शिकता फिल्मचं पण होतं आणि आम्हाला सिलेबस जो असतो तो कॉमन असतो. म्हणजे फिल्म, ऑल मीडियाचा. तर मग हळू मग माझे अभिनयाकडे जरा कल गेला आणि वाह! फिल्म लाईनकडे आणि मग मी या क्षेत्रामध्ये आले. मी पण मास आणि मीडियाचा स्टुडंट आहे. हो ना. मी याच्यासाठी घेतलं होतं, की मला आता फिल्ममध्ये इंटरेस्ट होता ना, त्यात फिल्म रिव्ह्यू हा वेगळा सब्जेक्ट होता नाशिकला आमच्या. म्हणून मी मासमध्ये आलो. तुमचं पण असंच काहीतरी होतं, तुम्हाला नाटक आणि याच्याशी निगडीत राहायचं हो, होतं म्हणून? हो. आणि मला मीडियाशीच म्हणजे रिलेटेड फील्डमध्ये काम करायचं होतं. कुठल्या ह्याच्यात तुम्ही केलंय? कुठल्या मीडियामध्ये, हाऊसमध्ये मध्ये नाटक? प्रिंट किंवा इलेक्ट्रिकल किंवा डिजिटलमध्ये काम केलंय? हो, मी घरबंदूक बिर्याणीमध्ये एक रोल केलाय आणि
कॉलेजमध्ये ज्या शॉर्ट फिल्म्स असतात, तर ते मी भरपूर शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं. नाही, नाही, नाही. मी मीडियाचं म्हणतोय. कुठल्या म्हणजे तुम्ही मास कम्युनिकेशनचं शिक्षण हो. घेतलं. तर कुठल्या मीडिया हाऊसमध्ये इंटर्नशिप किंवा काय हो, केलं? केलंय ना. मी एकतर न्यूजपेपरला गेली होती. वाह! सकाळ हो, न्यूजपेपरला. हो, हो. हो. सकाळ न्यूजपेपरला केली होती आणि एक आहे इथं मी मराठी होतं आधी. बरोबर, मी बरोबर. मराठी. तर मी मग मराठीला मी इंटर्नशिप केली मग होती तुम्ही एवढ्या कॉलेजमध्ये चांगल्या असताना. चांगल्या ब्रँडसोबत काम केलं. मग तुम्हाला असं का वाटलं, की मी अभिनय क्षेत्रातच जावं? कारण जर समजा तुम्ही सकाळ किंवा मी मराठी कंटिन्यू केलं असतं किंवा त्या व्यतिरिक्त इतरही अनेक माध्यमं आहेत. त्यात तुम्हाला तुमचं करिअर करता आलं असतं. पण मग तुम्ही अभिनय क्षेत्रच का निवडलं? कारण की शिकताना मला आवड निर्माण झाली ना फिल्म ओके. आणि म्हणजे रिस्क अभिनय. घ्यायची इच्छा होती. कारण हो, हे क्षेत्र आपलं हो. असं आहे, लक बाय चान्स. हो, बरोबर. तर ते हातातलं सोडून इकडे तुम्ही आलात म्हणजे ती रिस्क घ्यायची इच्छा होती. रिस्क घ्यायची इच्छा होती आणि तुम्ही म्हणालात तसं नागराज सरांचा आमच्यावर प्रभाव होताच. हो, ते हो, आमच्या हो, हो. डिपार्टमेंटचे होते. आम्ही त्यांच्या फिल्म बघितल्यात, पिस्तुल्या आणि ज्यावेळेस मी मास कम्युनिकेशनला शिकत होते, त्याच वेळेस सैराट म्हणजे शूट होत होतं हो, आणि हो. त्याचं प्रमोशनचं सुरू झालं होतं. आणि नंतर मी आम्ही दोघंही म्हणजे माझे मिस्टर पण त्याच वेळी मास कम्युनिकेशन डिपार्टमेंटला होते. मग ओके. तिथेच आमची ओळख झाली आणि मग तर फिल्म लाईनला मग आले आम्ही. ओळख झाली तुमची एकाच डिपार्टमेंटला होतात. मग असं का वाटलं, की आपण लग्न करावं? हे सूर कधी जुळले? कुठल्या सेटवर जुळले का कॉलेजमध्येच नाही, जुळले? कॉलेजमध्येच वेळ. ओके, ओके. पण मग मंजुळे, भूषण मंजुळे, नागराज मंजुळे हे नाव खूप मोठं आहे सध्या मराठीतलं. हो. तर एक दडपण असतं का, की अरे, कदाचित आपण यांच्यामुळे झाकवलो पण जाऊ किंवा यांच्या रेफरन्सने चांगलं काम पण मिळेल. एक दडपण असतं ना कलाकार म्हणून. कारण तुम्ही कलाकार आहात म्हणून विचारतो आहे. हाउसवाईफ म्हणून हा प्रश्न नाही, कलाकार म्हणून प्रश्न आहे. तर असं दडपण कधी असतं का, की रेफरन्स घ्यावा, नाही द्यावा, घेतला तर काय होईल, कसं होईल? म्हणजे कसं म्हणताय तुम्ही? दडपण एक अ, मंजुळे हे नाव सोडलं जाणं हे हो. दडपण असतं का? नाही दडपण म्हणण्यापेक्षा एक मोठी जबाबदारी असते. हां. हां, जबाबदारी असते. पण तसं दडपण म्हणजे नावामुळं, अण्णांच्या नावामुळं वगैरे येत नाही आणि मी अण्णांसोबतही काम केलेलं आहे. तर खूप म्हणजे सांभाळून घेणारे आहेत ते असे. हो, 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 हो. मी पण नवीन आले होते. त्यांच्यासोबत फिल्ममध्ये काम केलं. पण खूप म्हणजे त्यांची टीमच अख्खी टीम अशी चांगली आहे हो, सगळी. खूप, खूप. रील स्टारची कशा तुम्ही जोडल्या गेलात? रील स्टारशी अ, भूषणनेच पहिल्यांदा पिच केली होती रील स्टार सरांना. आपले रॉबिन सर आणि सिमी सर. हं, हं. तेव्हापासूनच त्यांच्या मीटिंग्स होत होत्या. मग काही मीटिंग्सला मी पण होते. तेव्हापासून आमची ओळख होतीच आणि मग रील स्टारला ते मग इकडे होता-होता मग फिल्म सुरू हां. झाली आणि मग मी काही वेळा सेटवर पण यायचे ना. तर मग सेटवर पण येत होते. तर त्यामुळं आमचं म्हणजे कनेक्शन रोल होतंच. मिळाला तुम्हाला. हां. दोघं डिरेक्टर आधीपासूनच चर्चा म्हणजे रोल म्हणजे ठरलं होतं की रोल करायचा आहे म्हणून. पण त्याच्यात मग तो रोल मला मिळाला. जो पण सिनेमाचं वैशिष्ट्य की निर्माता आणि दिग्दर्शक दोघं मल्याळम आहेत. हो. तर कसं त्यांच्याशी तुम्ही कम्युनिकेट केलं? हो, भाषेचा खूप खूप मोठा आहे त्यांचा प्रॉब्लेम आणि आपलाही म्हणजे मराठीचा. पण तसे खूप गोड माणसं आहेत. त्यांना असं खूप बोलण्याची पण गरज नाही. ते असं आणि इंग्लिशमध्ये थोडं काही असं हिंदी वगैरे बोलून त्यांनी सांगितलं आणि माझ्या रोलच्या वेळेस तर रॉबिन सरांनी खूप छान मला समजून सांगितलं. पण तुम्हाला त्यांनी काय समजवलं कळलं? हो, हो. म्हणजे ते इंग्लिशमध्ये आपण आता खूप नाही त्यांचं कारण माझा अनुभव आहे. बऱ्याचदा मी काय बोलतो त्यांना कळत नाही. ते काय बोलतात मला कळत नाही. पण मग ते दोघं ना आमच्यामध्ये तास हावभावाद्वारे जे सांगतात ना, तर ते कलाकार म्हणून आपल्याला लक्षात येते. तर सीनचा आणि एडीज वगैरे होते, तर त्यांनी सांगितलं होतं मला, तर वाह! वाह! झालं. म्हणजे खूप छान ओव्हरऑल ही चांगली गोष्ट आहे मराठी इंडस्ट्रीसाठी, की परप्रांतीय, परभाषिक लोकं येऊन हो, आपल्या खूप इंडस्ट्रीत छान. फिल्म करताय आणि टीझर बघून त्याचा ग्रँडियर आणि त्याचा मोठेपणा आपल्याला कळतोय. कळतंय. तर ते मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप चांगली माणसं आहेत आणि खूप छान आणि सुंदर तगडी तगडी म्हणू शकतो ना हो, आपण, हो, तशी हो. त्यांची टीम आहे. आपल्याला टीझर बघून लक्षात येतच आहे. हो. खूप तुमच्यापर्यंत तुमच्या मैत्रिणी किंवा फॅमिलीतून काय रिस्पॉन्स आला टीझरचा? कसा झालाय? खूप सुंदर. सगळ्यांचं म्हणणं आहे, की खूप जबरदस्त आपण शब्द वापरतो ना, हो, हो. सगळ्यांचं म्हणजे बऱ्याच जणांचा असंच रिप्लाय की जबरदस्त टीझर झालाय. खूप फिल्म चालेल. आम्हाला उत्सुकता आहे, की कधी फिल्म येतीये. वाह, वाह, वाह! पर्सनली तुम्हाला काय वाटतं? मला तर आवडलेलीच आहे. मी शूटवर होते तेव्हाही काही फुटेज बघितलं होतं आणि भूषणचे ॲक्शन सीन्स वगैरे पण पाहिले होते. त्या त्या
काळातच ते शूटिंग चालू होतं. तर मला तर खूपच आवडलं होतं. पण मला एक प्रश्न अंबरीश नेहमीच प्रेम नेहमीच पडतो. मूल आणि चूल हे दोघं तुम्ही कसं सांभाळतात? कारण आपल्या इंडस्ट्रीत असं आहे, की मूल आणि चूल सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते आणि आपण अशा क्षेत्रात आहोत, की ते खरंच खूप मोठा टास्क असतो. तर हो. तुम्ही हे सगळं कसं बॅलन्स केलं? भूषण या सगळ्यात तुम्हाला कसा सपोर्ट करतो? किंवा दोघं मिळून कसं हे सगळं मॅनेज करतात? एक तर मी खूप लकी आहे. माझ्या इंडस्ट्रीतच नवरा मिळाला. हो. आम्ही एकाच काय म्हणू आपण त्याला एकाच फील्डमधले आहोत आणि घरातलं आमचं वातावरणही त्याच फील्डमधलं आहे. त्यामुळं सगळे सांभाळून घेतात आणि भूषण खूप म्हणजे काय म्हणू आपण वडील म्हणून आणि नवरा म्हणून खूप चांगला, खूप सपोर्टिव्ह आहे. म्हणजे अगदी घरात मदत करण्यापासून तो सगळं हँडल करतो आणि आम्ही म्हणजे असं एकदम समजूतदारपणा आहे, की जर ह्याचं काम आहे तर तो करेल, माझं काम आहे तेव्हा मी जाईल. असं आमचं आहे म्युच्युअल अंडरस्टँडिंग. वाह! 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 त्यामुळे माझं पॉसिबल होतं. आणि असंच पाहिजे. जर हो. असं असेल तर ह्या क्षेत्रात आपण संसार. टिकू शकतो, काम करू शकतो. बरोबर. म्युच्युअल अंडरस्टँडिंग नवरा-बायकोमध्ये पाहिजे आणि हो. त्यामुळे ते गाडा संसाराचा बरोबर चालू शकतो. बरोबर. फायनली दिवाळीत आपली फिल्म रिलीज होते आहे. आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? थ्री स्टारबद्दल त्यांनी का बघावा? दिवाळीत खास. खूप सुंदर फिल्म आहे आणि फॅमिली फिल्म आहे. तुम्हाला बघून नक्की आवडेल. तुम्ही टीझर तर पाहिला आहेतच. तर ट्रेलरही थोड्या दिवसामध्ये येईल आणि दिवाळीमध्ये फिल्म येईल तर प्लीज थिएटरमध्ये जाऊन नक्की पहा फिल्म. थँक यू सो मच आणि विश यू ऑल द बेस्ट तुम्हाला पण. थँक यू, थँक यू सो मच.